तिने आमच्या सगळ्या समाजला चॉकलेट दिली, चॉकलेट दिली. मग आता आम्ही चॉकलेट निसारणार आता. फारुख शाब्दीला मतदान करणार होता. आमच्या कॅन्डिडेट पाहिजे का नको आमची एवढी संख्या असून का दुसऱ्याला एक आमदार पाहिजे का दुसऱ्याला टाकायचं मतदान आम्ही, बरोबर का नाही? आधी सगळं काँग्रेसला केले, 3 वेळा परिणितीला केलं, खासदारला केलं. चूक केली असं वाटतं का? हो, चूक केलेली आहे की चूक केलेली आहे. त्याने म्हणलं होतं की समाजाचा आमचा एक नेता पाहिजे म्हणून त्याने लई प्रयत्न केलाय, पण काँग्रेसने कुणाला समाजाला तिकीट दिले नाही. हमारा वोट टॉपिक से तो बराबर अपने लाइन पे है. उनको भी समझना मांगता है कि अपने समाज का एक आदमी अगर खड़ा रहे तो उसको सपोर्ट में रहना चाहिए. आझादी बचाव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील विजापूर वेस या परिसरामध्ये मी सध्या उभा आहे. अल्पसंख्याक समाज जास्त करून या परिसरात व्यापारी, रिक्षा चालक, फळ विक्रेता आणि भाजी विक्रेता म्हणून या ठिकाणी वास्तव्यात राहिलेले राहतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शहर मध्यची हवा सध्या कोणत्या बाजूने वाहत आहे. त्या हवेमध्ये पतंग उडणार का, की पतंग कटणार, किंवा मग काँग्रेसचा हात पुढे येणार, की आराम मास्तरांचा लाल बावटा जिंकतय, की मग कमळ फुलवला जाणार, ते आपण जाणून घेणार आहोत. लोक शिफ्ट झालेले आहेत. त्यासाठी जे परगावमध्ये जो कोणी आहे ते फारुख शाब्दीने बस ठेवलेले आहे, यायला जायला स्वतःच्या खर्चाने. त्याला नाश्ता बिष्टा पूर्ण व्यवस्था केलेली आहे. ते सकाळी संध्याकाळी 19 तारखेला त्याने येणार आहे मतदानसाठी. 20 तारखेला मतदान करून परत त्यांनी संध्याकाळी 7 वाजता जाणार आहे त्याच्या गावाकडे. मतदानला येणारच आहे, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोय येणारच आहे, फक्त शाब्दीसाठी येणार आहे. मला सांगा, शहर मध्ये फारुख शाब्दीच का मागच्या 5 वर्षांपासून काय असं भिनवलं गेलंय का, की अपना आहे कौम काय, असं काय वाटतंय का तुम्हाला? तसं काय नाही. ते समजे समाजाला घेऊन चालणार माणूस आहेत आणि 5 वर्ष त्याने काय नसताना एवढा कामं केलेलं आहेत. इथं मध्यमध्ये मुल्लाबाबा टेकडीचा लय मोठा प्रश्न होता पाणीचा. आजपासून 3 वेळ परिणिती शिंदे येऊन सुद्धा काय केलेलं नाही. तर फारुख शाब्दीने स्वतःच्या पैशावर खर्च करून पाणीची सोयी करून आणि वर सिमेंट काँक्रीट वगैरे काय काय लई कामं केलेलं आहेत. आणि हेच नाही, विजापूर नाका झोपडपट्टीमध्ये पण त्याने कामं केलेले आहेत आणि इतर समाजाचे पण कामं केलेले आहेत त्याने. असं नाही की मुस्लिमचं. 1 नंबरला मुस्लिम समाज, त्यानंतर पद्मशाली समाज आणि नंतर मग मोची समाज, असं शहर मध्येच गणित आहे टोटल. 1 नंबरला टॉप मुस्लिम आहे, 2 नंबरला पद्मशाली समाज, 3 नंबरला मोची समाज आहे. मोची समाजाची मतं कोणाच्या पारड्यात जातील, म्हणजे कोणाकडे वळतील वाटतंय? ते आधे कुटुंब जाईल, पण आधे फारुख शाब्दीलाच येणार. मोची समाज मानतो, मोची समाज येणारच, फारुख शाब्दीला फारुख शाब्दीला मानणारच आहे. इतर समाज आहे, ख्रिश्चन आहे, लोधी समाज आहे, दलित समाज आहे, दलित समाजचे पण समाज आहे, सगळे समाजचे मिळून फारुख शाब्दीला पण करणार आहे मतदान. थोडे गेले होते, कमीत कमी 20% फारुख शाब्दीला करणार आहे मतदान. इतके दिवस काँग्रेसला, प्रणिती शिंदेला तुम्ही अल्पसंख्याक समाज जिंकवले असं वारंवार सांगितलं जात आहे. बरोबर की आमच्या मुळात तिने जिंकली, पण आम्हाला तिने चॉकलेट दिली. तिने आमच्या सगळ्या समाजला चॉकलेट दिली, चॉकलेट दिली. मग आता आम्ही चॉकलेट निसारणार आता. फारुख शाब्दीला मतदान करणार होता. चॉकलेट आधी बघितलं मी कसा होता 15 वर्षानंतर अजून हे वर्ष त्याला आम्ही सगळं मिळून त्याला मतदान टाकलो. तिने अजून आम्हाला सगळ्या मुसलमान समाजाला चॉकलेट दिली. काय पण आली नाहीत, काय पण नाही. फारुख शाब्दीला आता जाऊन आणा येत तिने. फोन पण लावते, कोणाला पण सांगू ते मुंबईला असतात, कसं येतील आमदार झाल्यावर, काय वाटतं? मुंबई पण त्याचा व्यवसाय आहे, त्यांचा व्यवसाय आहे. कमीत कमी भारी जे नेता आहे ते बाहेर गावचे आहे. कुठं पण इलेक्शन लढवते, चुनून येतात. फारुख शाब्दी पण कुठं नाही, इकडचेच आहे. 35 किलोमीटर मैदरगी फक्त आहे. मुंबईला असतात ते मुंबईला जातात. कारण काय आहे, त्याचा बिझनेस आहे, त्यांनी तिथे राहतात. ते काय पर्याय नाही आहे. इलेक्शनसाठी त्यांनी कुठे पण थांबतात. त्यांनी नाही असले तर त्याचे कार्यकर्ते एक पावले तर 10 मिनिटात ऑन द स्पॉट येईल, हे माझी गॅरंटी आहे. फारुख शाब्दी येऊ दे नको, त्याचे कार्यकर्ते पाठवून देते फक्त 2 मिनिटात. काँग्रेसकडून चेतन नरोटे 30,000 घरं मिळवून दिलेले आडम मास्तर आहेत. आडम मास्तरांकडे कसं पाहताय?
30,000 घरं मिळून दिलेत गरिबांसाठी. आजपर्यंत कोणता आमदार केलं नाही तेवढं त्यांनी काम करून दाखवलेत. आडम मास्तर कोण दाखवलंय? आडम मास्तर हे सरकार तरफ से आहे, गव्हर्नमेंट तरफ से आहे. आडम मास्तर की थोडी सरकारची आहे. पैसे निधी आहे, परंतु काम करून घेण्यासाठी तुम्ही रिक्षा चालक काय करता? तुम्ही रिक्षाचं जर एखादं तुमचं पासिंग असेल आरटीओ ला 4 हेलपाटे मारावं लागतात. एवढं मोठं 30,000 घरांचं निधी प्रकल्पाला 4,000 चक्कर मारलेत त्यांनी. असं कोण आमदार करतंय का असं लोक सांगतात. काय ये वाटतं? कैसा है, इलेक्शन के टाइम पर खाली घरा का ये वो आता जो गली में कामा वगैरह है वो कौन भी नहीं करता. चेतन नवरटे इतने दिन से नगर सेवक है, अभी तक तेगड़ी पर झाक्या नहीं करा नहीं नगर सेवक. तुमच्या भागातले नगरसेवक होते ते? हाँ, एक मुल्ला हुआ तेगड़ी. हा बॉर्डर होता का? हाँ, तो इतने सालों से अभी तक उन्होंने आए भी नहीं, देखे भी नहीं यहाँ. तो अभी बोलते वोट करोगे तो कैसा करने का वोट उनको. अच्छा, हाँ म्हणजे अच्छा हाँ, म्हणजे तुमच्याकडे चेतन नरोटे कधी आले नाहीत? नहीं आले. आणि ते हे पण होते ना फुलारी बाई वगैरे ते पण होते ना? हाँ ते कधी आले का? काम हाँ, केले? तिने आतो के हा? हाँ करते की तुला. एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना एमआयएमचं चंग बांधलंय का तुम्ही? एमआयएम पक्षाला हो. जिंकायचं. आज या ठिकाणी ते एमआयएमचे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी येणार आहे 2 वाजता. त्यांना कसा रिस्पॉन्स मिळेल काय वाटतं? असं रिस्पॉन्स मिळणार आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाही भेटला तसा रिस्पॉन्स असद ओवैसीला मिळणार आहे. त्यांनी 2 वाजता सोलापुरात आगमन आहे त्याचं पूर्ण शाहरुख शब्दीचं ते काही ते वाढ आहे. मुस्लिम पाशा पेठ, जिंदा शाह मजार चौक, बिजापूर पेठ, शलवार पेठ, मरगम पट्टी आणि मौलावी चौक ते पूर्ण पदयात्रा घेणार आहे. त्याची संध्याकाळी 7 वाजता पांगल इथे आयोजित केलेली आहे सभा त्याची. मला सांगा, तुम्ही युवक आहे, काय करता? काम काय करता? व्यापार करतो. व्यापार कशाचा करता? फळ फ्रूट विक्री करता. शिक्षण किती झालंय? शिक्षण नाही झालंय काय, पण 5वी पडून सोडलंय. फळ विकता, फ्रूट विकता तुम्ही. हे विकताना तुम्हाला तुमच्यासाठी एखाद्या आमदारनं काहीतरी योजना आणायला पाहिजे फळ विक्रेत्यांना वगैरे, असं वाटतंय का? हे फारुख शब्दी करतील का? तुमची काय मागणी असेल फळ विक्रेत्यांची? अरे काम करते फारुख नाही, शाब्दी. आता तुमची काय मागणी असू शकते का की त्यांच्याकडे फारुख शाब्दींकडे? काम करते हो ना, क्या मांगने नहीं हमारे और हम उनका काम करने वाले. हा? काय कारण आहे? भिनवलाय का मनात असं फारुख शब्दी समाजाचा माणूस म्हणून? फारुख शाब्दी चार चीजों को लेके इलेक्शन लड़ रहे. हा, काय वस्तू आहे? पहला उनका रूल क्या है, बोले शुगर जो बुजुर्ग रहते अपाहिज रहते उनके वास्ते दवाई फ्री दे रहे बोल रहे. वो दवाई और फ्री उनके ऑलरेडी सरकार की है योजना. सरकार की है. और ये खुद अकेला आदमी खड़े रह के कर रहा, व्हाइट कलर आदमी है वो, 1 रुपया किसी का खाया नहीं है. हाँ, जो भी कर रहा अपने जेब से, आमदार ना होने के बावजूद भी काम किया आदमी हो. हाँ. उसके लिए हम हमारा वोट देना जरूरी है. क्या है? दूसरा क्या है? हाँ, दूसरा ये है क्या, एक अपनी फैक्ट्री जो बम्बई में है वहाँ से सोलापुर में लाए बोलते जगह है. हाँ. उनकी जगह है वहाँ पर फैक्ट्री डाल के. लातू बोलकर बोल रहे. हाँ, लाते करते, हाँ, लाते नहीं करते जो काम. और 1000 औरतों को काम वहाँ पे रखने के लिए बोल रहे हो. तीसरा काय मुद्दा और सांगितलं? तीसरा काम है उनका, तीसरा काम मुद्दा याद नहीं आ रहा हमारे को. 1 करोड़ रुपए वस्तु. हाँ, 1 करोड़ रुपए लाएंगे जो बिना ब्याज के दे रहे बोल रहे. आज का आदमी क्या कर रहा है, ब्याज से पैसे ले रहा है, सिर्फ ब्याज ही भर रहा. हाँ, उसकी घंटी भी जा रही नहीं, कुछ भी जा रही नहीं, सिर्फ ब्याज भर रहा शाम तक. हाँ, ऐसे 4-5 काम है उनके, वो करके बताएंगे. आमदार ना होने के बावजूद भी इतने काम किए, तो आमदार होने के बाद कितने काम करेंगे, ये सोचने की बात है. अच्छा. हाँ, म्हणजे तुम्हाला आडम मास्तर, चेतन अड़ा नरोटे, मास्टर बड़ा मास्टर कोई भी नहीं है. सब इलेक्शन आते जाते आमदार के वक्त में एमपी के इलेक्शन में सबके सब मिलके उसको वोट दिए. उसको भी मांगता था कि हमारे आदमी को एक चुना के दिए. और बताओ, ये एक मुसलमान एमपी को एक एमएलए सीट को एक तो आदमी को दिया उसने नहीं दिया. हमारा वोट टॉपिक सेट तो बराबर अपने लाइन पे है. उनको भी समझना मांगता है कि अपने समाज का एक आदमी अगर खड़ा रहे तो उसके सपोर्ट में रहना चाहिए. कुछ नहीं, त्याने मैदानात सब उतरून चूक केली सब अपने अपने दस्ते अपने जेब भर के लेके जा रहे. तौफिक पैलवाननी चूक केली असं वाटतंय का? हो समाजाच्या हो, विरोधात चूक जाऊन? केलेली आहे की, चूक केलेली आहे. त्याने म्हणलं होतं की समाजाचा आमचा एक नेता पाहिजे हा. म्हणून त्याने लई प्रयत्न केलाय. पण काँग्रेसने कुणाला समाजाला तिकीट दिले नाही. ते 11 तर लोकं मागणी करत होते. ते 11 लोक मागणी करत होते, ते 11 बी गेले, समजे गेले. पण पैलवान चूक केलेली आहे, तर त्याने फारुख शाब्दीला सपोर्ट करावं असं आमचं हे आहे. सोलापूर शहर मध्ये सध्या पतंग उडणार का? पतंग की उड- पतंग कटणार आहे? पतंग उडणारच आहे. एवढं मतदान आहे आमच्या मुस्लिम समाजचा, त्याला टाकणार आम्ही मतदान. का मुस्लिम समाज पतंगकडे एमआयएम कडे वळतोय? आमच्या कॅन्डिडेट पाहिजे का नको आमची एवढी संख्या असून? हा. का दुसऱ्याला आमदार पाहिजे. एक आमदार पाहिजे का दुसऱ्याला टाकायचं मतदान आम्ही? हा.
बरोबर का नाही? त्याच्या आधी सगळं आपण दुसऱ्या सगळं लोकांना केलंय का? काँग्रेसला केले, हा. 3 वेळा परिणितीला केलं, तर खासदारला केलं हा. आता. मग आता फारुख शाब्दीला करणार आम्ही मतदान. एकदा आता मुस्लिम हा, आमदार मुस्लिम अल्पसंख्याक आमदार, हा. समाजात व्हायला पाहिजे. बरोबर की काय वाटतंय, मुस्लिम समाजाचा आमदार होईल का यंदा शहर मध्यमधून? 100% हा? 100%. 100% होणार. कशी तयारी चालली आहे शहर मध्यची एकंदरीत तुमचे मतदान करण्याचा? हमारी तैयारी ऐसी चल रहा है कि ईद की जैसी तैयारी चालू है हा. और इंशाल्लाह जरूर होंगी वो ईद पूरी। म्हणजे 23 तारखेला ईद साजरी हाँ, करते. ईद होने वाली 30 तारीख को। हाँ, कैसा दिल से हम पहले जो करे हा. अभी भी हम दिल से उनको करते थे। कैसा हमको कुछ सपोर्ट नहीं है, हा. कुछ क्या नहीं है, कुछ हमको ये इंतजामदार है, वो इंतजामदार है, ऐसा करे वैसा करे कुछ नहीं कर को भी। हा. अब हम करेंगे तुम बोलेंगे ऐसा करे वैसा करे, इसका कहते हैं हमको हमारा आदमी देके हाँ। चुने भी आएगा भी, इंशाल्लाह जरूर रहेगा। मुस्लिम समाजाचा तौफीक पैलवान सुद्धा मैदानात आहेत. कसं वाटतंय त्यांच्या? हाँ, रन दे, उनको भी रहेंगे, अल्लाह चाहे उनको भी देंगे, कुछ मिले जो चाहने वाले रहेंगे तो देंगे, तो नहीं देंगे हाँ। कुछ यहाँ रहेंगे तो यहाँ रहेंगे। सब नियत और इस पर है, नियतदार त्याची मर्जी आहे. हाँ, सबकी मर्जी है, जैसा देंगे वैसा देंगे। हाँ। उनको भी मिले तो मिले, नहीं तुमने मिले नहीं मिले, बारिश आप तो फिक्स है। इतके दिवस तुम्ही मुस्लिम समाजांनी काँग्रेसला निवडून दिला असं सांगितलं जात आहे. आता काँग्रेसकडे कसं पाहता तुम्ही? लोकसभेला प्रणिती शिंदेला निवडून दिलेलं आहे. लोकसभा में प्रीति शिंदे को हम सब मिलके वोट डाले। हा. वोट डाले, अभी तक आगे उन्होंने कुछ देखे नहीं, कुछ भी देखे नहीं आके। हा. एमएलए ना होने के बावजूद भी एमएलए के बराबर काम करके बताया फारूक शाब्दी ने। हा. क्या काम करे? क्या रोड आके देखो, तुम आगे गली में पूछो, गली में घूम घूम कर देखो। और इधर एक नाला है, अभी तुम जाके एक नाला है, तुम नाला देखेंगे तो परेशान हो जाएंगे। कोणाच्या निधीतून झालंय ते काम? क्या बोले? कोणाच्या पैसे निधीतून झालंय काम? नहीं, फारूक शाब्दी। फारुख शाब्दी खर्च करतात. हाँ, फारूक शाब्दी, हाँ, फारूक शाब्दी, फारूक शाब्दी। फारुख शाब्दी कुठलेही पद नाहीये, नगरसेवक नाही, आमदार नाही, स्वतःचा खर्च करून काम करायला लागले. काम करते ना, मेन गोष्ट तेच आहे, काम करायला पाहिजे. हा. सगळे आले तर काम. आमदार झाल्यावर फारुख शाब्दींकडून मुस्लिम समाजाची काय अपेक्षा आहे? काय हर करतील? जात के लेके चलते हैं। हा. फारुख शाब्दी भाऊकडे मुस्लिम समाजाची नाही, सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते आहेत. हे सर्व समाजाचे काम करणारे नेते फारुख शाब्दी. आता सध्याला असं नाही की फक्त त्यांनी मुस्लिम समाजाचं काम करायला लागले. कित्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सोशल मीडियावर. कित्येक पैसे तिने स्वतःच्या खिशातनं खर्च करून ते काम करतात, बिना आमदार असून. तर आमदार आल्यावर तिने किती काम करेल हे तुम्ही पण विचार करा. आणि मध्यची जनताला पण मी सांगतो की सर्व समाजाने नवीन संधी, नवीन चेहरा, नवीन विकासासाठी निवडून द्यावं फारुख शाब्दीला. हे माझं आव्हान आहे. तिकडं देवेंद्र पोटे हे युवा नेतृत्व शहर मध्यमध्ये आता आमदारकीसाठी स्वप्न पाहतायत. कमळ त्यांचा फुलेल वाटतंय का भाजपा? नाही, त्यांनी कमीत कमी 10 ते 15 हजार मत घेईल फक्त. हा. पूर्ण 80% मतदान, 80,000 सोलापूरमध्ये आहे मुस्लिम समाजचं, ते पूर्ण मतदान फारुख शाब्दीला पडणार. किती मतदान आहे सोलापूर शहर 80,000 80,000 मतदान सोलापूर मध्ये फक्त. 1,22,000 मुस्लिम समाजाचं शहर मध्ये वोटिंग आहे जवळपास. हे आकडेवारी आहे विधानसभा सध्याची. टोटल 3,40,000च्या घरात आहे अंदाजे. तर यातील फक्त मुस्लिम समाज 1,22,000च्या घरात आहे. कमीत कमी 1 लाख पडेल शाब्दी साहेबाला, 1 लाख पूर्ण पडेल, ही माझी गॅरंटी आहे. एका मतदान होणारच आहे, हा. 100% एका मतदान होणारच आहे, फारुख शाब्दीलाच होणार आहे. हा. नाही, काही लोक परगावी वगैरे राहतात, काही लोक शिफ्टिंग झालेले आहेत. त्यासाठी जे परगावमध्ये जे कोणी आहे ते फारुख शाब्दीने बस ठेवलेले आहे, यायला जायला स्वतःचे खर्चाने. त्याला नाश्ता बिष्टा पूर्ण व्यवस्था केलेली आहे. हा. ते सकाळी संध्याकाळी 19 तारखेला त्याने येणार आहे मतदानसाठी. 20 तारखेला मतदान करून परत त्यांनी संध्याकाळी 7 वाजता जाणार आहे त्याच्या गावाकडे, मतदानला येणारच आहे. फारूक भाई शाब्दी जब 2019 का इलेक्शन हार गए कुछ गद्दारों की वजह से, हारने के बाद फिर भी उन्होंने लोगों से, पब्लिक से वादा किया कि मैं 5 साल आप लोगों के बीच रहूंगा। जैसा उन्होंने वादा किया, 5 साल लोगों के बीच में रह के उनके मसले मसाइल हल करते रहे। उनकी कुछ भी प्रॉब्लम आई तो भागते उनकी प्रॉब्लम में साथ दिया। तो इसलिए मैं कहता हूँ हम सबका वोट फारूक भाई शाब्दी को ही रहेगा। हम फारूक भाई शाब्दी को ही सपोर्ट करके फारूक भाई शाब्दी को ही लाना है। क्यों बोले तो हम अभी तक फारूक भाई शाब्दी के पहले जिसको भी हम सपोर्ट करते थे, हम नगर सेवक हो, जो कोई भी हो, जिसको हम जिसका काम हम करते थे, वो जीत कर आने के बाद, निवड़ कर आने के बाद में फिर के हमारे गली में दिखे भी नहीं, ना हमारी सिटी का कुछ भला किए, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। विकास करतील असं वाटतं तुमच्या भागाचा, शहर मध्यचा? आपने ये सवाल पूछा, फारूक शाब्दी विकास
अभी सब लोगों को मालूम है फारूक शाब्दी कैसे इंसान है। फारूक शाब्दी कुछ ना नगर सेवक है, ना आमदार है, ना कुछ भी है। कुछ भी नहीं रहते हुए फारूक शाब्दी एक खासदार की तरह सोलापुर में लोगों की हेल्प करते आए, मसले मसाइल हल करते आए। तो हमें उम्मीद है, हमें भरोसा है कि फारूक शाब्दी बेस्ट सबका काम करेंगे, मसले मसाइल हल करेंगे इंशाल्लाह। फारूक शाब्दी या भागात शहर विजापूर वेस्ट मध्य परिसरामधून फारूक शाब्दी लीड घेणार असल्याचं इथं सांगितलं जात आहे। दुसऱ्या बाजूला जे मुस्लिम समाजाच्या वतीने पहिल्यांदा काँग्रेसकडे 11 लोकांची उमेदवारी मागण्यात आली होती, त्यापैकी एक उमेदवार मुस्लिम समाजाचा देण्यात यावं, परंतु काँग्रेस समाजानं उमेदवारी नाकारल्यानंतर चेतन नरोटे यांच्या रूपात उमेदवारी दिल्यानंतर त्या 11पैकीच एक असलेले तौफिक शेख यांनी मात्र अपक्ष उभारलेले आहेत। सध्या ते अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात आहेत, परंतु समाजाकडून सांगण्यात येतं की तौफिक पैलवान कुठेतरी फारूक शाब्दींना सपोर्ट करायला पाहिजे होतं आणि फारूक शाब्दींना जिंकण्यास मदत करायला पाहिजे होते, परंतु फारूक शाब्दींच्या विरोधात जाऊन तौफिक शेख यांनी कुठेतरी चूक केल्याचं देखील काही लोकांचं म्हणणं आहे। आझादी बचाव न्यूज चॅनलसाठी मी इम्रान सगरी, सोलापूर।